किल्ले गोविंदगड एक असा दुर्ग जो की चिपळूणपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। गोविंदगड किल्ला आकाराने लहान असला तरी त्याचा इतिहास मात्र फार मोठा आणि ऐतिहासिक आहे। किल्ला चढण्यासाठी आपण पायवाटेने चढाई करू शकतो किंवा थेट गाडीने किल्ल्याजवळ पोहोचता येते। किल्ल्यावर जाताच आपल्याला ही वाशिष्ठी नदीची सुंदर खाडी आणि संपूर्ण गोळकोट गावाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळते। गोविंदगड किल्ला हा सुमारे 1970च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता। हा किल्ला खूप महत्त्वाचा होता कारण खाडीतून येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तो उपयोगी होत असे। किल्ल्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला ही ऐतिहासिक तोफ बघायला मिळतात, जे त्या काळातील युद्धकलेची साक्ष देते। या तोफांजवळच रेडजाई देवीचं एक छोटुसं पण प्रसन्न वातावरणात वसलेलं एक मंदिर आहे। मंदिरात गेल्यावर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते। किल्ल्यावर फिरताना आपल्याला चुन्याचा घाणा सुद्धा बघायला मिळतो, जो की त्या काळी बांधकामासाठी वापरला जात असत। किल्ल्यावर आपल्याला मोठे सुंदर आणि खोल पाण्याचे टाकं पाहायला मिळते। त्याच बाजूला दगडांवरती अशी कोरीव अक्षरही आपल्याला आढळतात। या किल्ल्यावर बुरुज देखील आहेत, जिथून संपूर्ण परिसर आपल्याला नजर ठेवता येतं। या किल्ल्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं हे उत्तरेकडील प्रवेशद्वार। किल्ल्यावरून सहजपणे परशुराम घाट आणि सवतसड्याचं दर्शन होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे किल्ल्याच्या सुरुवातीला उजव्या साईडला ही सर्वात मोठी तोफ आपल्याला बघायला मिळते। तर मग तुम्ही कधी येता या ऐतिहासिक गोविंदगड किल्ल्याला भेट द्यायला? मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।